नुसतं खरवस तर आपण खातोच, पण आगळी वेगळी अशी खरवस वडी करायला आवडेल का तुम्हाला? चला तर मग आज आपण करूयात खरवस वडी. याकरता पितांबरी रुचियानाचं हे खरवस प्रीमिक्स बाउलमध्ये काढलं. याच्यामध्ये 1.5 कप दूध म्हणजे साधारणपणे पाव लिटर दूध थोडं थोडं करून घालायचं. मिश्रणाच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. आता कुकरच्या भांड्यात हे मिश्रण काढून ॲल्युमिनियम फॉईलनं याला सील करून घेतलं. कुकरमध्ये भांडं ठेवलं आणि कुकरची शिट्टी काढून 30 ते 35 मिनिटं मध्यम आचेवर याला शिजवून घ्यायचं. वाफवलेला खरवस थंड झाला की अर्धा तासांसाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून दिलं. दूध कमी वापरल्यामुळं हा जो खरवस आहे तो नेहमीच्या खरवसपेक्षा घट्ट असा असतो. तर आता हा मोठ्या अशा किसणीनं किसून घ्यायचा. पॅनमध्ये हा किसलेला खरवस काढला आणि आता याच्यामध्ये अर्धा कप साखर घातली. हा जो खरवस आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. 5 मिनिटानंतर साखरची ती वितळते आणि मग हे जे मिश्रण आहे ते घट्टसर होईपर्यंत याला शिजवून घ्यायचं. याच्यामध्ये वेलची पूड घातली. घट्ट झालेलं मिश्रण प्लेटमध्ये काढलं. तूप लावलेल्या वाटीनं याला जाडसर असं थापून घ्यायचं. सुक्या मेव्याचे काप वरून घातले. थोडंसं थंड झालं की याला वडीच्या आकारात कापून घ्यायचं. नेहमीच्या मौसूद खरवसपेक्षा चवीला अतिशय वेगळी आणि स्वादिष्ट छान खुसखुशीत अशी खरवस वडी लागते. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा.